श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। ज्ञानदेव आणि नामदेव एकदा माऊली आळंदी येथून पंढरपूर या ठिकाणी पांडुरंगाच्या दर्शनासाठी आल्यानंतर नामदेवांनी त्यांचे चरण पकडले आणि त्यांना म्हणाले, आज माझे भाग्य आहे, आपले मला दर्शन झाले। तेव्हा माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नामदेवा, तुझ्या बरोबर मला तीर्थयात्रा करण्याची इच्छा आहे, परंतु तो हेतू आपला पूर्ण होतो किंवा नाही। त्यावर नामदेव महाराज म्हणतात, हे आपण पांडुरंगालाच विचारा। तेव्हा ज्ञानेश्वर माऊली नामदेवांचा हात हातात धरून दोघे जण पंढरी रायाकडे गेले। मंदिरात पांडुरंग परमात्म्यांनी प्रत्यक्ष दर्शन देत म्हटले, ज्ञानदेवा, तू तर साक्षात आत्मरूप आहेस, मग तुला यात्रेला जायचे काय कारण आहे? तेव्हा ज्ञानदेव म्हणाले, नामदेवासारख्या प्रेमळ भक्तांचा सहवास घडावा, हाच यात्रेचा मुख्य हेतू आहे। हे ऐकून पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याने परवानगी दिली। पांडुरंगांनी नामदेवांना सांगितले, नामदेवा, ज्ञानेश्वर हा मूर्तिमंत प्रब्रह्म आहे, तू यांच्या बरोबर जा, परंतु मला विसरू नकोस। असे म्हणताना विठू माऊली पंढरीचे पांडुरंग परमात्मे ज्ञानदेवांना म्हणतात, ज्ञाना, नाम्या हा माझा भोळा भक्त आहे, त्याला सांभाळून परत आण। असे म्हणून पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आले। ते अश्रू दाटून नामदेवाकडे पाहू लागले। ज्ञानदेव आणि नामदेव तीर्थयात्रेला निघाले। निघण्यापूर्वी त्यांनी विठुरायांचा निरोप घेतला। ते अगोदर त्यांनी चंद्रभागेच्या प्रवाहात स्नान करून शुचिर्भूत झाले। मग भक्त पुंडलिकांना प्रदक्षिणा घालून ते दोघेजण भक्तिभावाने तीर्थयात्रेला निघून मार्गक्रमण करू लागले। इकडे नामदेवाच्या विरहाने पांडुरंगांचे हृदय, विठुरायांचे हृदय द्रवले। पांडुरंग नामदेवांच्या भेटीसाठी तळमळ करू लागले।
तीर्थयात्रा करत असताना नामदेवांची अवस्था पण तशीच होती. तेव्हा ज्ञानदेव म्हणाले, नामा, तू जर पांडुरंगाला प्रेमाने इतके बांधून ठेवले आहेस ना, तर मग दुःख कष्टी का होतोस बरे? त्यावर नामदेव म्हणतात, ज्ञानदा, मला पांडुरंगाच्या सगुण रूपाशिवाय काहीही आवडत नाही. मला केवळ त्यांचाच ध्यास लागतो, त्यांचाच ध्यास असतो, त्यांचीच आठवण येते. असे म्हणून जबरदस्तीने आपले मन रमून घेत प्रवास करीत होता. प्रवास करत करत ते हस्तिनापुरी आले. तिथल्या लोकांच्या कानावर या दोघांची कीर्ती अगोदरच पोहोचली होती. सारेजण नामदेव आणि ज्ञानदेव या थोर संतांच्या स्वागतासाठी सज्ज झाले होते. तिथे एक मुस्लिम राजा राज्य करीत होता. हस्तिनापुरीत नामदेव आणि ज्ञानदेवांनी भजन कीर्तन चालू केल्यामुळे ती चांगलीच रंगू लागली. तेथे जास्त गर्दी वाढत असल्यामुळे त्या मुस्लिम राजाला राग आला आणि त्याने नामदेवांची परीक्षा घेण्याचे ठरवले. एकदा कीर्तनस्थळी नामदेवांच्या कीर्तनामध्ये रंग आल्यानंतर तेथे गायीचा वध केला आणि नामदेवांना सांगितले, ही गाय जर तू जिवंत केलीस तर तू खरा परमेश्वरी अंश, थोर संत, नाहीतर तू भोंदू. ही गाय जर जिवंत नाही झाली तर मीही तुझा वध करून टाकीन, असे त्या मुस्लिम राजाने नामदेवांना सांगितल्यानंतर नामदेवांनी त्या गायीला जिवंत करण्यासाठी 4 दिवसाची मुदत मागितली आणि तो मुस्लिम राजा तेथून निघून गेला. नामदेव आपल्या भजनातून पांडुरंग परमात्म्यांना आळवू लागले. गायीला मांडीवर घेऊन 3 दिवस पांडुरंग परमात्म्याचे भजन करू लागले. लोकांनी गाय जिवंत केव्हा होते हे पाहण्यासाठी गर्दी केली. 4थ्या दिवशी पांडुरंगांनी नामदेवांना दर्शन दिले. तेव्हा नामदेव म्हणाले, हे विठुराया, हे भगवंता, तू का रे माझा एवढा अंत पाहिलास? 4 दिवस का आला नाहीस? त्यावर पांडुरंग परमात्मा म्हणतो, अरे वेड्या, तूच तर 4 दिवसाची मुदत मागितलीस, म्हणून आज 4थ्या दिवशी मला यावे लागले. अरे तू राजाला मी तात्काळ गाय उठवतो आणि जिवंत करतो असा म्हणाला असतास तर मी लगेच आलो असतो.
भगवंत सांगतात, नामदेवा, मी पूर्णपणे भक्ताच्या स्वाधीन आहे. असे म्हणून पांडुरंग परमात्मा अदृश्य झाला. नामदेवांनी डोळे उघडून पाहिले तर गाय जिवंत झाली. पांडुरंग हा भक्तांच्या स्वाधीन आहे. आपण अंतर्मनाने पांडुरंगाची भक्ती करा, सर्वस्व त्यांच्यावर सोपवून द्या. नामदेव महाराजांनी गाय जिवंत केल्याचे त्या मुस्लिम राजाला कळताच तो धावत तेथे आला. त्यांनी नामदेवांचे पाय धरले आणि झालेल्या कृत्याबद्दल, गायीच्या वधाबद्दल क्षमा मागितली. म्हणून आपण निश्चळ मनाने, शुद्ध अंतःकरणाने पांडुरंगाची भक्ती करा. तो नेहमीच आपल्या सोबत आहे आणि आपल्या हाकेला धावणारा तो पांडुरंग परमात्मा आपल्यावर नक्कीच कृपा करणार. पण तितक्यात शुद्ध अंतःकरणाने त्यांची भक्ती करा.